आज मी तुम्हाला वाटाणा टोमॅटोची चटणी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा कढई गरम करत ठेवलेली आहे आणि मी 1 वाटी वाटाणे बघा असे सोलून घेतलेले आहेत। त्यांना काय करायचं माहिती आहे का, डाग पडसर भाजून घ्यायचं आहे। हे मी काढून घेते। कढईमध्ये बघा 1 पळी मी तेल गरम करून घेतलेलं आहे। त्यात टाकायचे थोडीशी मोहरी, थोडंसं टाकायचं जिरं, त्यात टाकायचे आपल्याला कढीपत्ता आणि त्यात टाकायचे आपल्याला मिडियम आकाराचे 2 कांदे। हा कांदा चांगला भाजून घ्यायचा। त्यात आपल्याला टाकायचे थोडीशी हिंग पावडर मिक्स करून, त्यात टाकायचे थोडीशी आपल्याला हळद मिक्स करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये टाकायचे आलं, लसूण, हिरवी मिरची असे कुटून घेतलेली आहे। ह्याला काय करते 1 मिनिटभर फक्त परतून घेते। आता त्याच्यामध्ये टाकायचे हे आपले वाटाणे जे आपण भाजून घेतले होते, त्यांना थोडं हलकं असं कुटून घेतलेलं आहे। थोडंसं परतून घेते। चवीप्रमाणे टाकायचं मीठ, हलवून घ्यायचं। त्याच्यामध्ये टाकायचे 250 ग्रॅम टोमॅटो, आता ह्यांना मिक्स करून घेते। त्याच्यामध्ये छोटा 1 चमचा धने जिरे पावडर, छोटा 1 चमचा गरम मसाला पावडर, मिरची टाकलेली आहे। जरी नुसती लाल मिरची पावडर जरी टाकली तरी पण खूप छान लागेल। हे त्याच्यात टाकणार आहे शेंगदाण्याचं कूट, मिक्स करून घेते। त्याच्यावर ठेवायचं आपल्याला झाकण 5 ते 7 मिनिटासाठी। बारीक गॅसवर बघा झाकण ठेवलं होतं, असं पाणी सुटतं बघा आणि खूप छान लागेल बरं का। करून बघा एकदा अशा पद्धतीनं।